अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज अर्थसंकल्प सादर करणार. अर्थसंकल्पाचा पहिला टप्पा 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत पार पडणार. यंदाच्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी नवीन स्लॅब जाहीर होणार असल्याची चर्चा. करपात्र उत्पन्नाची मर्यादा 8 लाखांपर्यंत वाढवण्याची शक्यता. रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आजपासून महागला. रिक्षाचं किमान भाडं 26 रुपये तर टॅक्सीचं भाडं 31 रुपये असणार. सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागले. धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा सवाल. हत्या करणाऱ्यांना फाशीवर चढवावं. भगवानगड कधी हत्येचं समर्थन करणार नाही, नामदेव शास्त्रींकडून स्पष्ट. संतोष देशमुखांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास भगवानगड तयार. देशमुखांच्या मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलण्याची तयारी. नामदेव शास्त्री यांची प्रतिक्रिया.